सुंदर वचन आहे. हे लक्षण आहे महात्म्यात. ऐका, लक्षणं असतात प्रत्येक गोष्टीला. ऐका, बैल घेताना सुद्धा बैलाची लक्षणं ज्याला कळतात त्याला विचारावी. लक्षणाचा अभ्यास असेल त्याला सांगा. मी नेहमी सांगतो, शहाण्याची जशी लक्षणं आहेत तशी मूर्खाची लक्षणं आहेत, पंडिताची लक्षणं आहेत. आपण लक्षणांचा विचार करा. आता बऱ्याच वेळेला लक्षणं असतात पण ती आपल्याला न कळल्यामुळं आपल्याला समजत नाही. एखाद्या माणसात मूर्खपणाची सगळी लक्षणं असतात पण तो स्वतःला मूर्ख मानत नाही. एखाद्याला एखादा आजार होतो, तो आजार त्याला असतो पण तो म्हणतो छे आपल्याला काहीच होत नाही, पण आजार असतो. एक माणूस गोरा असा दिसायला लागला, त्याचा रंग बदलायला लागला, गोरा पान दिसतो आणि गावात हिंडतो. तो म्हणतो पहा आपली तब्येत जरा सुधारली नाही का? पण जाणकारांनी सांगितलं येड्या तब्येत सुधारली नाही, तुला पंडुरोग झालेला आहे, मरशील एखाद दिवशी. समजलं? वैद्यक शास्त्रामध्ये एवढे रोग आहेत, नावं माहित नाहीत आपल्याला त्यांची, एवढे रोग आहेत. आता हे श्वेतपुष्य असं एक नाव आहे रोगाचं. आपण त्याला पांढरे डाग म्हणतो. कित्येकाला वाटतं मी गोरा पडत चाललो. नाही नाही, तो आजार आहे. बऱ्याच वेळेला काही लोक एकटे बोलतात, एकटंच बोलतात, त्यांच्याकडे लक्ष ठेवतात. सकाळी चाला डबा घेऊन रस्त्याने चालतात, एकटाच बोलतात, कोणी नाही आजूबाजूला. आधी अंदाज घेते मग काय करायचं बायको लय ताण देते मला. अरे बाळा लय बोगस काम. समजायचं की हे येडं होण्याच्या मार्गावर आहे. फक्त पायीकडे लांबू नको, वारंवार तिकडे लांबू, व्यासपीठाकडे पाय करू नये.